नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी माहिती घेणार आहोत। शाहू महाराजांना शेतकऱ्यांचा राजा, कष्टकऱ्यांचा राजा, कुस्तीकरांचा राजा, भारतीय वसतिगृहाचे जनक, आरक्षणाचे जनक म्हणून ओळखले जाते। जन्म 26 जून 1874, सामाजिक न्याय दिवस। जन्मगाव कोल्हापूर, कागलच्या जहागिरीत लक्ष्मी विलास राजवाडा। आईचे नाव राधाबाई, वडील जयसिंगराव घाटगे, संपूर्ण नाव यशवंत जयसिंगराव घाटगे, पत्नी लक्ष्मीबाई साहेब। 1876 शाहू महाराजांच्या लहान भावाचा बापूसाहेबांचा जन्म। 1877 राधाबाईचे निधन। 1883 चौथे शिवाजी नारायणराव यांचे निपुत्रिक निधन, अहमदनगरच्या तुरुंगात। 17 मार्च 1884 रोजी चौथ्या शिवाजींच्या पत्नी आनंदीबाई यांनी जयसिंगराव घाटगे आबासाहेब यांचे ज्येष्ठ चिरंजीव यशवंत यास दत्तक घेतले, त्यावेळी त्यांचे वय 10 वर्षे होते। 1884 राजकोट येथील राजकुमार विद्यालयात व धारवाड येथे शिक्षण। त्यांच्यासोबत बुवासाहेब इंगळे हे क्रीडापटू होते। सर फ्रेंजर व रघुनाथराव सबनीस हे गुरु। 20 मार्च 1886 आबासाहेब यांचे निधन 30व्या वर्षी। 8 मे 1888 शाहूंच्या हस्ते कोल्हापूर मिरज रेल्वेमार्गाची पायाभरणी। 1891 पासून हा मार्ग सुरू। 1886 ते 89 दत्तोबा शिंदे व पांडू भोसले यांच्याकडून मल्लविद्या शिकले। 1889 ते 93 स्टुअर्ट फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली धारवाड येथे प्रशिक्षण। 1 एप्रिल 1891 बडोद्याच्या गुणाजी खानविलकर यांची लक्ष्मीबाई या कन्येशी विवाह। 2 मुले, एक राजाराम, दुसरा शिवाजी। 2 मुली, एक राधाबाई, दुसरी आऊबाई। 1891 गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांच्या हस्ते कोल्हापूर मिरज रेल्वेमार्गाचे उद्घाटन। 1893 शाहू महाराजांचे देशी शिक्षक म्हणून रघुनाथ सबनीस यांची निवड। 10 मार्च 1894 शाहू महाराजांना कन्यारत्न, मुलीचे नाव राधाबाई। 2 एप्रिल 1894 शाहू महाराजांचा राज्याभिषेक। त्यावेळेस त्यांच्या दरबारी लॉर्ड हॅरिस हा ब्रिटिशांचा राजनैतिक प्रतिनिधी म्हणून काम पाहत होता। 1894 जनकल्याणकारी प्रथम जाहीरनामा काढला। वेठबिगारी पद्धत कोल्हापूर संस्थानात बंद। रघुनाथ सबनीस यांची चिटणीस म्हणून निवड। 1895 1 मोतीबाग येथे कुस्तीकरांसाठी तालीम सुरू केली। 2 शाहूपुरी येथे गुळाची बाजारपेठ सुरू केली। 3 गव्हर्नर जनरलने आरोपीला फाशीची शिक्षा देण्याचे अधिकार शाहू महाराजांना दिले। 1895 सौ राधाबाई केळकर यांची स्त्री शिक्षण खात्याच्या अधीक्षिका म्हणून नेमणूक। 1896 1 व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग या पहिल्या वसतिगृहाची स्थापना। 2 अहिल्याबाई यांच्या स्मरणार्थ कोल्हापूरमध्ये देशी दवाखाना चालू केला। 1897 1 शाहू महाराजांना पुत्ररत्न, मुलाचे नाव राजाराम। 2 कर्नल रे यांची राजनैतिक प्रतिनिधी म्हणून कोल्हापूरमध्ये निवड। 1899 वेदोक्त प्रकरण पंडित राजाराम शास्त्री नारायण भट यांच्याकडून वेदोक्त मंत्राऐवजी पूर्णोक्त मंत्र पठण, यावरून वादांग। 1899 केम्ब्रिज विद्यापीठाने शाहू महाराजांचा सन्मान व डॉक्टर ऑफ ही मानद पदवी दिली। 1900 महाराणी व्हिक्टोरियाने शाहू महाराजांना महाराज ही पदवी दिली। 1901 1 कोल्हापूर संस्थानात गोवंश हत्याबंदी कायदा केला। 2 महाराणी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग सुरू केले। 3 दिगंबर जैन वसतिगृह सुरू केले। 1902 मागासलेल्या जाती जमातींसाठी सरकारी नोकरीत 50% राखील जागा घोषित करणारे भारतातील प्रथम संस्थान। 1902 शाहू महाराज राजा एडवर्डच्या राज्यारोहण कार्यक्रमासाठी इंग्लंडला गेले। 1902 सार्वजनिक पाटबंधारे धोरण जाहीर करणारे प्रथम संस्थानिक। 1904 भास्कर जाधव यांची कोल्हापूर जाहीर करणारे अधीक्षक म्हणून नियुक्ती। भास्कर जाधव यांनी 1895 सहाय्यक सुभा म्हणूनही काम केले होते। 1906 1 शाहू स्पिनिंग अँड विविंग मिलची पायाभरणी। 2 द किंग एडवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना। 3 मुस्लिम समाजातील मुलांसाठीचे वस्त्रगृह सुरू केले। 1907 1 सहकारी तत्वावर शाहू कापड मिलची स्थापना। 2 वीरशैव लिंगायत वसतिगृहाची स्थापना। 3 भोगावती नदीवर राधानगरी धरणाची पायाभरणी, त्यास महाराणी लक्ष्मी तलाव असे नाव देण्यात आले। 1908 1 अस्पृश्यांसाठी मिस क्लार्क वसतिगृहाची स्थापना। 2 राधाबाई यांचे विवाह। या विवाहाच्या स्मरणार्थ कोल्हापूरमध्ये सभामंडप बांधण्यात आला। राधानगरी हे गाव वसविले। 1908 राधानगरी धरण बांधले, श्रीमंत बापूसाहेब महाराज यांच्या नियंत्रणाखाली। या धरणाच्या सागराचे नाव लक्ष्मीबाई सागर। 1911 कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची स्थापना। 1912 1 पाटील शाळा सुरू केल्या। 2 खासबाग येथे तालीम सुरू केली। 3 पांचाळ ब्राह्मण वसतिगृह, कायस्थ प्रभू वसतिगृह व सारस्वत बोर्डिंग हे वसतिगृह सुरू केले। 1913 1 सत्यशोधक समाजाची पहिली शाळा कोल्हापूरमध्ये सुरू केली।
2 अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना कोल्हापूरमध्ये केली. 1914 कोल्हापूर येथे औद्योगिक व शेतकी प्रदर्शनाचे उद्घाटन. 1915 इंडियन ख्रिश्चन वसतिगृहाची स्थापना. 1916 डेक्कन रयत शिक्षण संस्थेची स्थापना निपाणी येथे केली. 1917 एक कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याची घोषणा केली व मोफतसुद्धा. 2 डॉक्टर कोर्तकोटी यांची कर्मवीर पीठाचे शंकराचार्य म्हणून नेमणूक. 3 विधवा पुनर्विवाह कायदा व विवाह नोंदणी कायदा यांच्या अंमलबजावणीस सुरुवात. 4 खामगाव येथील 11व्या मराठा शिक्षण परिषदेचे अध्यक्ष. 1918 एक कोल्हापूर येथे आर्य समाजाची स्थापना. 2 कोल्हापूर संस्थानात बलुतेदारी पद्धत बंद करण्यात आली. 3 आंतरजातीय विवाह कायदा केला. 4 कुलकर्णी वतने रद्द केली. 5 तलाठी शाळा सुरू केल्या. 6 शाहू महाराजांचे दुसरे चिरंजीव शिवाजी यांचे निधन. 7 राजाराज कॉलेजची स्थापना. 1919 एक कानपूर येथील 13व्या अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय परिषदेचे अध्यक्ष येथे त्यांना राजर्षी पदवीने सन्मानित केले. 2 स्त्री अत्याचार प्रतिबंधक व घटस्फोट मान्यता कायदा मंजूर. 3 वैदिक शाळा स्थापन. 1920 एक जोगिनी देवदासी निर्मूलन कायदा संमत. 2 कुबई येथील ब्राह्मणेतर समाज परिषदेचे अध्यक्ष. 3 छात्रजगद्गुरू म्हणून सदाशिवराव पाटील यांची नियुक्ती. 4 पुणे येथे शिवाजी सोसायटीची वार्षिक सभा भवानी पेठेतील विठ्ठल धर्मशाळेत शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली. शाहू महाराजांनी आर्थिक सहाय्य केलेली वृत्तपत्रे. 1 संजीवन दत्तात्रय भिकाजी रणदिवे ब्राह्मणेतर चळवळीचे साप्ताहिक. 2 शिवछत्रपती दैनिक कीर्तिवान निंबाळकर. 3 मुकनायक डॉक्टर आंबेडकर डेक्कन रयत इंग्रजी साप्ताहिक कोठारी व लठ्ठे. 4 राष्ट्रवीर साप्ताहिक. 5 संदेश साप्ताहिक. 6 मे 1922 शाहू महाराजांचा मृत्यू मुंबई. शाहू महाराजांबद्दल काढलेले उद्गार. 1 सर्वांगीण योगपुरुष वी. रा. शिंदे. 2 छत्रपती शाहू महाराजासारखा सखा राजा यापूर्वी आम्हा दलितांना कधी लाभला नाही व यापुढेही लाभणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 3 ही वॉज अ किंग बट डेमोक्रॅटिक किंग माधवजी बागल. शाहू महाराजांनी काढलेले उद्गार. 1 माझी जनता फक्त इयत्ता 3री उत्तीर्ण झाली तरी मी माझे संपूर्ण राज्य तिच्या स्वाधीन करेन. 2 कामगारांनो संघटित व्हा, हे संघटनेचे युग आहे. राजब्रीदवाक्य जय भवानी. छत्रपती शाहू महाराजांची कोल्हापूर शहरातील 23 वसतिगृहे. 1 व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग 1901. 2 दिगंबर जैन बोर्डिंग 1901. 3 वीरशैव लिंगायत बोर्डिंग 1907. 4 पांचाळ ब्राह्मण वसतिगृह 1912. 5 कायस्थ प्रभू वसतिगृह 1912. 6 सारस्वत बोर्डिंग 1912. 7 इंडियन ख्रिश्चन वसतिगृह 1915. 8 देवज्ञ बोर्डिंग 1916. 9 वैश्य हॉस्टेल 1918. 10 आर्य समाज हॉस्टेल 1918. 11 थोर चांभार हॉस्टेल 1919. 12 श्री नामदेव बोर्डिंग 1919. 13 शिवाजी वैदिक बोर्डिंग 1920. 14 सोमवंशी आर्य क्षत्रिय बोर्डिंग 1920. 15 सुतार बोर्डिंग 1921. 16 नाभिक विद्यार्थी बोर्डिंग 1921. 17 देवांग बोर्डिंग हाऊस 1921. 18 भोई समाज बोर्डिंग 1921. 19 राजपूतवाडी बोर्डिंग 1921. 20 प्रुकडी बोर्डिंग 1921. 21 मुस्लिम बोर्डिंग 1921. 22 इंदुमती बोर्डिंग. 23 बीसी क्लार्क बोर्डिंग महाड मांग धोर चांभार मुलांसाठी. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.